नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कोणी अंगावर आलं की ते आपलं गप्प बसून येतात ना। स्थानिक मंडळी प्रेशर असतं संत समागम हाजी नेम धर्म अवघाचा भर मतदारसंघामध्ये अनेक शासकीय योजनाचा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही योजना मिळून लाभार्थ्यांना मिळून देण्यात संपूर्ण मतदारसंघामध्ये तुमची चर्चा असते। तर या संदर्भात तुम्ही अजून कोणकोणत्या योजना तुम्ही आता या 5 दिवसामध्ये करणार आहात? सर्वात महत्त्वाचं, आज सन्माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या पवन पर्वावरती जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी माऊली जनकल्याण दिंडीचं आयोजन सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीसे, या भागाचे या गणाचे पंचायत समिती सदस्य सावरामजी थोरात आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंचपासून तर त्यांची पूर्ण कार्यकारी संचालक मंडळ व शासकीय विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय सीओ मॅडम, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सर्व सभापती महोदय, तालुक्याचे तहसीलदार महोदय, सर्व विभागाचे प्रमुख, अशा दोन्ही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही दिंडी या ठिकाणी सुरू आहे। या दिंडीमध्ये सर्व शासकीय योजना, जिल्हा परिषदच्या समाज कल्याणच्या विविध योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या वेगवेगळ्या शेती, वाड्या, वस्ती, तांड्यापर्यंत जाणारे पानंद रस्ते व ज्या काही पावसाळ्यामध्ये अडचणी शेतकऱ्यांना येतात, मग त्या खत, बियाणे व शेतकऱ्यांच्या इतर समस्या बाबतीत असेल, अशा संपूर्ण बाबीवरती ही दिंडी प्रकाश टाकत आहे। या दिंडीमध्ये APL शेतकऱ्यांची जी योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांना मिळतंय। PM किसानची KYC आहे, संजय गांधी श्रावणबाळची KYC आहे, बालसंगोपन योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहेत, उत्पन्न प्रमाणपत्र आहे, डोमेसाईल आहे, ई-श्रम कार्ड आहे, आयुष्यमान भारत आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे। त्याचनंतर शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना एखाद्याचं मृत्यूबिंदूचं किंवा ऑपरेशन किंवा तपासणी असेल तर लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याचंही ऑपरेट करणार आहोत। तहसीलचं रहिवासी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे। या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांना पालकांना तहसीलच्या दारी रोज जावं यावं लागतं, 8-8, 10-10 दिवस लागतात। तर सन्माननीय तहसीलदार महोदयांना विनंती करून आम्ही या योजना, या दिंडीच्या माध्यमातून तात्काळ आज भरलेला फॉर्म उद्या ते सर्टिफिकेट वितरित करण्याची संकल्पना सन्माननीय बंबसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही अंमलात आणत आहोत। बघा, वारकरी हा प्रत्येक गावातनं पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी शेकडो किलोमीटर चालत जातो, परंतु घरी असणारा आमचा शेतकरी राजा जो पंढरीच्या वारीमध्ये तिथे सहभागी होऊ शकत नाही, तर तो या माऊली जनकल्याण वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला काही ना काही योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे, किंवा या कुटुंबातली काही ना काही अडचण असेल तर ती त्यांच्या दारात येऊन सोडवण्याचा संकल्प या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। दिंडीमध्ये किती जण सहभागी होणार? या दिंडीमध्ये 700 ते 1000 वारकऱ्यांची या ठिकाणी हे असणार आहे।
आणि आमचा संकल्प आहे की 21 गावांमधनं कमीत कमी 5,000 लाभार्थी आम्ही या दिंडीमधनं करणार आहोत आणि त्यांना या दिंडी दरम्यान लाभ मिळवून देणार आहोत विविध शासकीय योजनेचा. बरं साहेब, आपण पंचायत समिती सदस्य आहात, तर पंचायत समितीच्या कोणकोणत्या योजनाचा या वारीच्या दिंडीमध्ये सहभाग आहे? आज आषाढी एकादशी निमित्त जनकल्याण दिंडी आम्ही गावोगाव आंबिलोळ सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसशे पंचायत समिती आपलं मार्केट कमिटी संचालक दीपक ओबडे तसेच आमदार साहेबांचे सर्व मित्रमंडळ आमचे सर्व मित्रमंडळ सर्कलमधले प्रत्येक गावातले आम्ही एक बैठक घेऊन नियोजन केलं होतं की जसं वारीला वारकरी जातात पंढरपूरला तसं आपण प्रत्येक गावगाव जाऊन जे जनतेचे ज्या योजना आहे जनतेसाठी ज्या योजना आहे ते प्रत्येक घरोघरपर्यंत कशा पोच होतील आपल्याकडून आणि जागेवरच कसे फॉर्म भरून घेता येईल असं नियोजन केलं. त्याची आज सुरुवात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्या दिंडीचं उद्घाटन करून सुरुवात केली. आणि मी आपल्यामार्फत सर्वांना आता ही सोशल मीडियावर बाईक जाणारच आहे तर सर्वांना आंबिलोळ सर्कलमध्ये सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण या दिंडीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आपले ज्या योजनेमध्ये आपण बसतो समाज कल्याणच्या 16 योजना आहे, पुन्हा वजूक रहिवासी उत्पन्न, पुन्हा वजूक PM किसानची KYC बऱ्याच काही योजना आहे. तर ज्या योजनेमध्ये आपण बसतो त्याचे कागदपत्र घेऊन आणि या योजनेचा लाभ घ्यावा. नाहीतर आम्ही प्रत्येक गावगाव जायचं सेटअप लावायचं आणि लाभार्थीच नाही राहायचे. सध्या कामाचा बी टायमिंग आहे पण हे बी तितकंच महत्त्वाचं आहे का आपल्यासाठी ज्या शासनानं योजना काढलेल्या आहे त्या आपल्या घरापर्यंत आलेल्या आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्यामार्फत सर्वांना मी विनंती करतो.